नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणी, चला आज आपण मोठमोठे आळूचे पानं घेऊन आणि छान असे गावठी पाऊस पडल्यामुळे एकदम छान असे कवळे लसलसीत आणि असे छान पानं आलेले आहे आळूचे. तर आज आपण आळूच्या पानाच्या वड्या कशा बनवणार आहात त्या तुम्हाला मी दाखवत आहे. तर पहिल्या बनवलेल्या होत्या मैत्रिणी, तर त्या आपण लाल मिरचीत बनवल्या होत्या, लाल लाल मसाल्यामध्ये. तर आजच्या बनवणार आहोत आपण, तर त्या हिरव्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत आणि हिरव्या मिरचीत बनवणार आहोत. तर ते पानं छोटे होते आणि पानं मोठे, तर असे छान असे कवळे लसलसीत पानं आलेले बघा. तर आता आपण छान अशा ह्या पाण्याच्या वड्या बनवणार आहोत. तर आता हे पानं आपण स्वच्छ धुवून काढलेले आहे. आता याच्यातले काही छान पानं ठेवणार, काही खराब पानं आपण फेकून देणार आहोत. असे सर्व पानं आपण निवडून व्यवस्थित घेणार आहोत. तर आज आपण आळूच्या पानाच्या वड्या छान अशा बनवणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, कशा बनवायच्या आहे त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आळूच्या पानाच्या वड्या हिरव्या मसाल्यातल्या. तर मैत्रिणींनो, चला बघा, हिरवा मसाला म्हणजे कसा मसाला काढलेला आहे. तर हा बघा, आपण हिरवा मसाला ह्या पद्धतीने मैत्रिणींनो काढलेला आहे. तर हा मसाला बघा, प्रथम आपण घेतलेला आहे लसणच्या नंतर 1 चम्मच जिरे, त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, मीठ घेतलेलं आहे, थोडे धण्याचे दाणे घेतलेले आहे आणि थोडेसे हळद घेतलेले आहे. आता हा मसाला आपण पूर्ण, कोणी पाटावर वाटतं व कोणी मिक्सरमध्ये वाटतं, तर मी शक्यतो हे हिरवा मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आणि आळूच्या पानाचा वड्यांचा हा मसाला हिरवा. तर हिरव्या मसाल्यामध्ये आज आपण छान अशा आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत. तर प्रथम हा मसाला मी वाटून घेणार आहे. तर हा बघा मैत्रिणी, छान असा हा हिरवा मसाला आपण दळून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, छानसा असा. तर चला आता आपण वड्यांसाठी पीठ कोणचं घेणार आहे आणि हा मसाला कालवणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. मैत्रिणींनो बघा, हे 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आळूच्या पानांना लावण्यासाठी. तर आता हे 1 वाटी बेसन पीठ झालंय आपलं. त्याच्यानंतर आपण हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे बेसन पीठाचे असे 2 पाकिटं, म्हणजे 1च वाटी पूर्ण. तर हे बघा मैत्रिणींनो, असे 3 पीठ मिक्स केले, गव्हाचं, बाजरीचं आणि चण्याच्या डाळीचं, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं. आता हे 3 पीठ मिक्स केलेले आहे. आता या पिठामध्ये थोडंसं आपण मीठ बी टाकणार आहे चवीनुसार, आणि थोडीशी हळद बी टाकणार आहे. आणि आता आपला हिरवा मसाला आपण टाकणार आहोत. त्याच्यामध्ये अजून थोडंसं आपलं मसाल्याचं जे पाणी असतं ते पाणी टाकणार आहोत. आता हे असं छान असं आता आपण हलवून घेणार आहोत. हे बेसन आळूच्या वड्याला लावण्यासाठी हे पीठ छान असं आता थोडं पाणी टाकून असं छान गरागरा असं छान मळून आणि हलवून घ्यायचं आहे. हे पिठाच्या वड्यांना लावायसाठी, आळूच्या पानांना आपण जे लावतो ना त्याच्यासाठी. ते हे बघा, असं छान वळून घेऊया, हे करून घेऊया आपण. हे असं छान मळून घ्यायचं. लय पातळ नाही मळायचं. लय पातळ जर मळलं ना मैत्रिणींनो, तर मग त्या वड्यांना चिटकत नाही आणि वड्या अशा पातळ येतात. तर असं घटसर मळायचं, जसं आपण भाज्याला कसं करतो त्या पद्धतीने असं घटसर. आता आपण मागच्या ह्याच्यात मैत्रिणींनो लाल मसाल्याच्या दाखवल्या होत्या वड्या. ह्यावेळेस आपण हिरव्या मसाल्याच्या वड्या, आणि वेगवेगळे मसाले असतात मैत्रिणींनो. जे आपण म्हणतो एकच मसाला असा नसतो. वड्याचा वेगळा, लाल मसाला वेगळा, हिरवा मसाला वेगळा.
आता छानसं असं पीठ मळून घ्यायचं आहे वय पानाला लावण्यासाठी. मध्यम आकाराचं, म्हणजे लय पातळ बी नाही आणि लय हे बी नाही. आता आपण काही कसं पीठ मळतो ना, तर ते पीठ कसं असतं लय पातळ, तर लय पातळ जर मळलं तर ते सर्व पानांना लावता येत नाही. आणि असं दाट जर मळलं आपण छान असं मस्त, तर हे पानाला लावता येतं. मग पानं चिटकता बी. वरून असा पाण्याचा हात लावून द्यायचा त्या पिठाला, म्हणजे कसं ते मुरतं बी आणि लावायला बी छान वाटतं. आता हे पीठ झालेलं आहे आपलं, आळूच्या पानांना लावायचं. असाही छान असं मुरत ठेवलेलं आहे. हे पीठ झालं आळूच्या पानाला लावायचं. आता आपण काय करणार आहोत मैत्रिणी, जे आळूचे पानं आहे ना त्यांना आपण पाट्यावर लाटून घेणार आहोत. तर ते कसे लाटताय ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कसं पीठ लावताय आळूच्या पानाला, हे पीठ आपण आळूच्या पानाला लावण्यासाठी तयार केलेलं, ते कसं लावताय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा मैत्रिणी, आपण हे पीठ कालवलं होतं ना, त्याच्यामध्ये हा ओवा टाकायचा आहे. या पिठामध्ये आपण मगाशी कालून घेतलं, पण त्याच्यात असा ओवा टाकायचा आहे. आणि हा पूर्ण एक लिंबू असं पिळायचा. लिंबू का पिळा आपण, कारण चरचर लागू नये म्हणून पूर्ण लिंबू असा पूर्ण पिळायचा. परत एकदा छान असं कालून घ्यायचं आहे. ते आपण घट मुरायला ठेवलं होतं ना, ते पीठ पानांना लावणारं पीठ. परत थोडंसं पाणी टाकायचं. लय घट झालं ना, हे छान असं मुरलेलं आहे. परत असं छान असं परत कालून घ्यायचं. म्हणजे आपल्याला पूर्ण पीठ लावता आलं पाहिजे. ते मुरत का ठेवलं होतं आपण, पूर्ण पीठ आहे ना असं छान असं मुरलं तर मग लावायला पिठाला चिटकतं. तर आता त्याच्यात लिंबू बी टाकलेला आहे आपण आणि ओवा टाकलेला आहे. लिंबामुळे ना मैत्रिणींनो कर्कश लागत नाही नडीला त्याचं, म्हणून एक लिंबू पूर्ण पिळायचा. कोणी गूळ टाकतं, कोणी चिंच टाकतं, पण मी शक्यतो लिंबूच टाकते. तर चला, आता हे पीठ छान असं आपलं हे आता झालेलं आहे आळूच्या वड्यांना लावण्यासाठी. तर चला आता आपण आळूचे पानं बघूया. आता मैत्रिणी छान असं आपण हे आळूचे पानं घेतलेले आहे. तर आता हे आळूचे पानं मस्तपैकी असे या पाटावर आपण लाटणार आहोत. तर आता तुम्हाला कसे लाटायचे मी तर दाखवत आहे मैत्रिणी. हे बघा असे, म्हणजे असे लाटले काय होतं मैत्रिणी, त्याच्या पूर्ण शिरा आहे ना ह्या नरम होता आणि नडीला करकर लागत नाही. असे चांगले लाटून घ्यायचे पालथे उलथे करून. आता परत एकूण लाटलं, परत पान असं टाकायचं. पालथं टाकलं काही नळी शिरा यांच्या अशा छान अशा लाटून घ्यायच्या पुऱ्या पानांचं ह्या प्रकारे करून घ्यायचं. म्हणजे हे नडीला असं चरचर लागत नाही. आता हे पान आपण दोन्ही साईडने असं छानसं लाटलेलं आहे. आता हे पान आपण काय करायचं, लगेच दुसरं पान घ्यायचं लाटायला. आणि हे पान लाटलेलं पान आपण छान असं पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात असे भिजत टाकायचे. म्हणजे काय होतं, त्याचा पूर्ण ते चरचर नडीला लागत नाही आणि पाणी हे स्वच्छ धुतले जातात. तर आता हे पानं याच्यामध्ये सर्व असे लाटून आपण टाकणार आहोत. आणि याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं पाण्यात, म्हणजे सर्व घाणगुण पाण्याचे अजून निघून जाते.
आता बघा या पाण्यामध्ये आपण असं मीठ टाकायचं आहे, कारण पाण्यात जर मीठ टाकलं ना तर पूर्ण हे पान असं धुवून घ्यायचे, असे सर्व पानं याच्यात टाकून द्यायचे आहे लाटून. तर हे बघा आपण हे दुसरं पान घेतलेलं आहे. गॅस नको दाबू. हा बाई आपण दुसरं पान घेतलेलं आहे. आता हे पान असं आपण हे 2 हाताने असं लाटणार आहोत. आता या बाजूने एकदा लाटलंय आपण, आता मागची साईड अशी करायची आणि या पद्धतीने सर्व पानं अशी छानशी लाटून घ्यायची. परत आपण तिसरं पान घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने असं छान यानं असं लाटायच्या. आता या पद्धतीने हे सर्व पानं आपण छानसे असे बघा असे लाटलेले आहे. या पद्धतीने सर्व लाटायचे आणि पाण्यामध्ये असे पानं टाकून असे छान असे धुवून घ्यायचे, असे मिठाच्या पाण्यामध्ये, म्हणजे चरचर वगैरे काहीच होत नाही आणि छान लागतात पानं. चला मैत्रिणींनो, आता छान आता आपण आळूच्या पाण्याच्या वड्या वळूया. तर बघा आता आपण छान असे आळूचे पानं घेतलेले आहे. आता ही आळूच्या पाण्याच्या वड्या कशा वळतात ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वात प्रथम हे बघा आळूचं पान असं आपण पाट्यावर घेतलेलं आहे. आता त्याला छान असं बेसन पीठ आपण लावणार आहोत. तर हे बघा ह्या पद्धतीने असं छान बेसन पीठ सगळीकडे लावायचं आहे. हे बघा असं छान असं मस्त बेसन पीठ सगळीकडे पानाला लावायचं पूर्ण, दोन्ही हाताला पाहिजे असं पूर्ण पानाला. बेसन पीठ खाऊन थोडंसं बघायचं खारट आहे का आळणी आहे, नाही तर मग वड्या सगळ्या आळणी होतील. मीठ बी बघायचं त्याच्यामध्ये. तर हे बघा या पद्धतीने आता आपण सगळे बेसन पीठ या पानाला लावलं. आता त्याच्यानंतर आपण लगेच दुसरं पान घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने ठेवायचं, दुसरं पान या पद्धतीने ठेवायचं आणि त्याला असं छान असं हे बेसन पीठ लावायचं. पुन्हा दुसऱ्याला बी याच पद्धतीने लावायचं. तिसरं एक पान असं घ्यायचं आहे या पद्धतीने, त्याला बी पूर्ण असं या प्रकारे असं सर्व पानांना एक एक करून असं उलट सुलट करून लावायचं. आता परत एक पान टाकायचं आहे आपल्याला. या पद्धतीने तर असं सर्व पानांना असं लावून घ्यायचंय बेसन पीठ. तर या बघा मैत्रिणींनो, मी कशा पद्धतीने लावलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व पानाला असं लावून घ्यायचंय बेसन पीठ. आता हे पानं अशा धरून वळवायचे आहे वरतून पूर्ण, त्याला सुद्धा असं बेसन पीठ लावायचं आहे. हे बघा परत ह्या साईडने बी अशा प्रकारे वळवायचे आहे. हे बघा असं, आणि ह्या पद्धतीने पूर्ण वडे अशी वळवत चालायचे आहे. पूर्ण दाखवायची. हे बघा अशी गोल गोल अशी वळत चालायची. तर हे बघा ह्या पद्धतीने अशा छान अशा वड्या आपण वळवायच्या आहे ह्या पद्धतीने. तर अशा वड्या आपल्याला सगळ्या अशा छान अशा वळून घ्यायच्या आहे पूर्ण पानाच्या. तर आता ह्या पद्धतीने अशा वड्या आपण वळणार आहोत. तर हे बघा सुपड्यामध्ये अशा या पद्धतीने आपण
वड्या ठेवणार आहोत. माझे दोन्ही हात दाखव. तर या पद्धतीने अशा वड्या सगळ्या वळून घ्यायच्या आहे. तर मैत्रिणी बघा, ह्या पद्धतीने आपण छान अशा या आळूच्या पाण्याच्या वड्या आपण वळून घेतलेल्या आहे, एकदम मस्त अशा सुपामध्ये. तर आता या पानाच्या वड्या आपल्या वळलेल्या आहे. तर मैत्रिणी चला आता आपण या वड्या शिजत कशा लावणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणी, आपण हे इडलीचे भांडे घेतलेले आहे आणि या इडलीच्या भांड्यामध्ये आता आपण या इडलीच्या भांड्याला असं तेल लावणार आहोत, वड्या चिटकू नये म्हणून. असं चौ बाजूनी सगळीकडे असं तेल लावून घ्यायचंय. त्याआधी भांड्याला लावायचं. आता बघा मैत्रिणी, छान असं आपण याला तेल लावलं. आता वड्या कशा ठेवणार आहोत आपण, हे बघा अशी एक ठेवणार आहोत. दुसरे अशी ठेवणार आहोत. आता ही बघा अशा या पद्धतीने आपण वड्या या बघा या पद्धतीने अशा वड्या आपण ठेवणार आहोत. एका भांड्यामध्ये याच्या अशा इडलीच्या भांड्यामध्ये अशा वड्या आपण शिजायला लावणार आहोत. हे बघा मैत्रिणी, त्याच्यात आपण असं पाणी टाकणार आहोत उकडायला. आता हे पाणी टाकल्यानंतर हे वड्याचं भांडं असं त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. आता दुसरं एक वड्याचं भांडं असं ठेवणार आहोत. त्याच्यावर दाबून खाली आहे वड्याचं, दुसरं हे एक ठेवणार आहोत. आता या वड्या अशा आपण पाणी टाकून इडलीच्या भांड्यात अशा साध्या आणि सोप्या. आता त्याच्यावरून आपण भांड्यावर झाकण लावून घेणार आहोत छान असं चौ बाजूंनी दाबून असं चांगलं. तर आता या वड्या आपण याच्यामध्ये छान अशा शिजत लावलेल्या आहे, साध्या आणि सोप्या. तर चला मैत्रिणी, आता आपल्या वड्या हे शिजत आहे. आळूच्या पानाच्या हिरव्या मसाल्यातल्या वड्या साध्या आणि सोप्या आता ह्या आपल्या शिजत आहे. मैत्रिणी बघा, अशा छान अशा शिजलेल्या आहे वड्या आणि छान अशा आता आपण कापून घेतलेल्या आहे वड्या. या वड्या अशा छान तयार झालेल्या आहे. तर आता आपण ह्या वड्या तळणार आहोत. तर छान असा आता आपला तवा ठेवलेला आहे. तव्यावर असं थोडं कमी त्याला तळणार आहोत, एकदम कमी तेलामध्ये. तर ह्या वड्या बघा ह्या पद्धतीने आपण टाकणार आहोत कमी तेलामध्ये. हिरव्या मसाल्याच्या मस्त अशा छान अशा वड्या आपण कमी तेलाच्या तळत आहोत, साध्या आणि सोप्या. तर आता कमी तेलामध्ये असे छानशा आता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींना बघा ह्या पद्धतीने अशा वड्या छान अशा हिरव्या मिरच्यामधल्या हिरव्या मसाल्यामधल्या करा. खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब करायची विसरू नका. साध्या सोप्या आपल्या हिरव्या मसाल्यामधल्या आळूच्या पानाच्या वड्या. तर ह्या अशा छानशा अशा आता आपण पलटणार आहोत.
छान असं हे ते बघायचं झणझणीत आणि चमचमीत अशा खरपूस आणि खमंग आता वड्या आपल्या तळलेल्या आहे. तर या पद्धतीने अशा आळूच्या पानाच्या वड्या खरपूस खमंग आणि कडक अशा छान चविष्ट अशा आपल्या आळूच्या वड्या करून बघा, खाऊन बघा. झणझणीत आणि खरपूस खमंग वड्या हिरव्या मिरचीमधल्या, हिरव्या मसाल्यातल्या. तर आता ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने आता सर्व वड्या आपण ह्याच्या तळून घेणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, माझी लवकरात दुसरी रेसिपी येत आहे. त्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत.